महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही मुख्यमंत्री साहेब यांनी एक एक आमदार विकत घ्यायसाठी 50-50 कोटी रुपये खर्चले, परंतु मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यासाठी यांच्या तिजोरीत पैसे नाहीत. मालेगाव तालुक्यात अतिशय भयंकर पाऊस झाला, अक्षरशः पिकं वाहून गेले आणि अशा तर पालकमंत्र्यांचे 3 दौरे मालेगाव तालुक्यात झाले, परंतु सरकारने मालेगाव तालुका या अतिवृष्टीमधून वगळल्यामुळे आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या मालेगाव तालुक्यातील मालेगावमध्ये भीक मागत आहोत आणि भीक मागून जे काही पैसे गोळा होतील ते पैसे मालेगावातील तहसीलदार साहेब यांना देऊन ते मुख्यमंत्री साहेब यांना देतील आणि त्यानंतर महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती सुधरेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि त्यानंतर मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्याला हे सरकार दुष्काळ म्हणजे आर्थिक मदत देईल, कारण की यांना एक एक आमदार विकत घ्यायला पैसे आहेत, कोणता शक्तीपीठ महामार्ग करायला पैसे आहेत, परंतु आमच्या शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं, त्यांना जगायचं कसं हा प्रश्न पडलेला असताना हे सरकार या महाराष्ट्रातील आणि या मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडत आहे. त्यामुळे आज आम्ही त्या मालेगावमध्ये भीक मागत आहे आणि भीक मागव करून जे काही पैसे गोळा होतील ते मालेगावतील तहसीलदार यांना देऊन ते मुख्यमंत्री साहेब यांना देणार आहोत. त्यामुळे आमचे सर्व या जनतेला विनंती आहे, त्यांनी भरभरून मदत ही मुख्यमंत्री साहेबांना द्यावी, कारण की त्यांना या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला द्यायला पैसे नाहीत. तुम्ही ज्यावेळेस 1-1 रुपये देसाल त्यावेळेस महाराष्ट्रातील ते पैसे आम्ही सरकारकडे देऊ आणि सरकार आर्थिक मदत देईल.